नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण लसावी व मसावी कशा पद्धतीने काढायचा हे पाहणार आहोत. मित्रांनो, लसावी आणि मसावी हा बेसिक मॅथमॅटिक्सला मधला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. परंतु काय होतं की नक्की आपल्या डेफिनेशन्स क्लिअर नसतात किंवा कधी कधी आपल्याला शॉर्टकट मेथड ज्या आहेत त्या माहिती नसतात, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागतो. तर आज जे आहेत आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहोत, त्याचबरोबर शॉर्टकट ट्रिक्स काय आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. तर वेळ न गमावता मित्रांनो आपण डायरेक्ट सुरुवात करत आहोत. तर पहा, पहिला जो आहे टॉपिक तो म्हणजे लसावी. लसावी म्हणजेच काय? लघुत्तम. सा म्हणजे सामायिक आणि ते व्ही जो आहे हा महत्वाचा आहे, कारण इकडे सुद्धा व्ही येतो, इकडे सुद्धा व्ही येतो. हा व्ही म्हणजेच काय आहे तर विभाज्य. मग आता आपण मराठी आहोत, विभाज्य आपल्याला माहिती नसेल तर मी इंग्लिशमध्ये सांगतोय. बघा, लघुत्तम ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो लिस्ट, सामायिक म्हणजेच कॉमन आणि विभाज्य म्हणजे मल्टिपल, म्हणजे च्या पटीत असणे, मल्टिपल, ज्याला शॉर्टकटमध्ये एलसीएम असंही म्हटलं जातं. आधी आपण लसावी पाहू घेऊया. एकदा की लसावी आपल्याला समजली की त्यानंतर आपण मसावीकडे जाऊया. टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, लिस्ट, कॉमन, मल्टिपल म्हणजेच छोट्यात छोटी संख्या जी की जे आपल्याला संख्या दिलेली आहे त्यांच्या सामायिक अवयवांपैकी आपल्याला काढायची आणि ती त्यांच्या पट्टीत असणारी आहे. मग आता ही लसावी जी आहे त्यासाठी मी 3 पद्धती तुम्हाला सांगणार आहे. मग पहा, पहिली पद्धत जी आहे ती काय असणार आहे. पहिली पद्धत, समजा तुम्हाला इथे दिलेली आहे की 8, 12 या संख्यांचा लसावी काढा. हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता पहिली पद्धत जी आहे ती आपण प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये आपण पाहत असाल की आधी काय केलं जातं, 8 जी आहे त्याचे मूळ अवयव. मूळ अवयव म्हणजेच काय? प्राईम नंबर ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मूळ म्हणजेच त्या संख्येला 1 या संख्ये व्यतिरिक्त कशानेही भाग जात नाही. मग आता बघा, मूळ संख्या मी तुम्हाला सांगतो काय असतात. तर बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 ह्या ज्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत, कारण ह्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत. म्हणून यांना आपण काय म्हणतो, फक्त 1च्या पाड्यामध्ये, म्हणजे फक्त या संख्येला 1ने भाग जातो, म्हणून या मूळ संख्या आहेत. मग आता इथे पहिली मूळ संख्या मी घेतली 2. मग 2 गुणिले किती तर 8, तर 2 गुणिले 4. मग 4चे परत मी अवयव घेतले, 4चे मला अवयव भेटतात 2 गुणिले 2. म्हणजेच 8 या संख्येचे मूळ अवयव मला भेटलेले आहे 2 गुणिले 2 गुणिले 2. त्याच पद्धतीने बघा, ही संख्या आहे 12. तर या 12 संख्येचे मी अवयव घेतले तर बघा 2 गुणिले 6 येणार आणि 6चे जर अवयव घेतले तर 2 गुणिले 3 येणार. मग आता लसावी जी आहे ही जी मेथड आहे ही लॉंग टर्म आहे मित्रांनो. मी शॉर्टकट मेथड सुद्धा सांगणार आहे, काळजी करू नका. तर बघा, ही पहिल्या पद्धतीमध्ये लसावी म्हणजेच काय असतं तर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता सामायिक अवयव म्हणजेच काय? आपल्याला एकूण संख्या किती दिलेली आहे? 2 संख्या दिलेल्या आहेत, एक म्हणजे 8 आणि एक म्हणजे 12. तर इकडे जे अवयव दिसत आहेत, मूळ अवयव, त्यामध्ये बघा 2 ही संख्या इथे सुद्धा दिसते 8च्या मूळ अवयवामध्ये आणि इकडे सुद्धा दिसते, म्हणजे 2 ही सामायिक अवयव झाली. त्याच पद्धतीने बघा, पुन्हा ही 2 संख्या आणि ही 2 संख्या दोन्हीकडे दिसते, म्हणजेच काय तर ही संख्या जी आहे ही सामायिक अवयव झाली. आता ह्या ज्या संख्या आहेत, बघा इकडे दाखवतोय, ह्या 2 ज्या संख्या आहेत ह्या म्हणजे सामायिक अवयव, त्यांचा आपण इकडे गुणाकार केला. आता पुढची जी संख्या आहे बघा, इथे गुणिले करायचा, गुणिले असामायिक. म्हणजेच आता बघा, ही जी संख्या आहे मी इथे तुम्हाला ग्रीन पेन मध्ये दाखवतो. बघा, ही जी संख्या आहे आणि ही संख्या आहे, या संख्या काय आहेत तर दोन्हीकडे सारख्या नाही आहेत. इथे 2 आहे आणि इथे 3 आहे.
मग आपल्याला ह्या ज्या संख्या आहेत ज्या जशा दशाला याच्यात म्हणजे 2 गुणिले 3, मग 2 गुणिले 3. मग आता इथे काय केलं लक्षात घ्या, सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 2. बघा हे 2 गुणिले 2 आणि हे असामायिक म्हणजे ह्या दोन संख्या म्हणजे ह्या असामायिक संख्यांचा गुणाकार. मग आता मी ते काय केलंय तर यांची जस्ट मला फक्त मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार केला की माझं उत्तर मला इथे मिळून जाईल. बघा पे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. म्हणजेच मला इथे जे लसावी जो भेटलेला आहे दोन्ही संख्यांचा तो 24 हा भेटलेला आहे. आता मित्रांनो ही झाली पहिली पद्धत. मी तुम्हाला आधीच सांगितलं मी एकूण 3 पद्धतीने सांगणार आहे. ही झाली आडवी मांडणी, दुसरी जी आहे ती उभी मांडणी आणि तिसरी जी असणार आहे ती आपली शॉर्टकट मेथड. तर बघा आता ही झाली आडवी मांडणी, त्यानंतर आता मी उभी मांडणी करतोय. तर बघा ही आपली दुसरी पद्धत असणार आहे. ही दुसरी पद्धती. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं, तुम्हाला ह्या ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या लिहून घ्यायच्या तशा 8, 12. आता इथे काय करायचं, 8 आणि 12 या संख्येला 2 ने भाग जाईल का, होय. मग इथे 2 लिहायचे. लिहिले की मग ते 8 ला 2 ने भाग दिला तर इथे किती उरणार 4. म्हणजेच बघा 8 ला 2 ने भाग दिला, 2 के 2 2 चौ 8 म्हणजे इथे 4 लिहिले. त्यानंतर 12 ला जर 2 ने भाग दिला तर किती उरणार आहे 6. त्यानंतर परत काय करायचं, 4 आणि 6 या संख्या ऑब्झर्व करायच्यात आपल्याला आणि यामध्ये कोणत्या मूळ संख्येने भाग जाईल तर 2 ने या दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणून मी 2 ही संख्या लिहिली. मग 4 ला 2 ने भाग दिला तर इथे 2 उरणार आहे आणि 6 ला जर 2 ने भाग दिला तर आपल्याला इथे 3 उरणार आहे. आता ह्या उरलेल्या ज्या संख्या आहेत 2 आणि 3, आता 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि मूळ संख्याचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे की त्या संख्येला फक्त 1 ने भाग जातो. मग इथे 1 लिहिण्याची पुन्हा काही आवश्यकता नाही कारण 1 लिहिला तरी पण आपल्याला इथे 2, 3 असंच मिळणार आहे. मग इथे आपल्याला लसावी कसा मिळतो तर बघा ह्या ज्या संख्या आहेत ज्या मी तुम्हाला रेड पेन मध्ये दाखवतोय ह्या म्हणजेच आपल्या सामायिक अवयव असतात आणि ह्या ज्या संख्या आहेत ह्या म्हणजे असामायिक अवयव असतात. मग जस्ट फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. मग बघा सामायिक अवयव कुठले कुठले आहेत तर बघा लसावी बरोबर आपला सूत्र जे आहे सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव कुठले 2 गुणिले 2 आणि असामायिक 2 गुणिले 3. सो 2 गुणिले 3. पुन्हा आपल्याला तेच उत्तर मिळेल. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. सो लसावी जो आहे या उभ्या मांडणी जे आहे ते आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. मित्रांनो मी तुम्हाला जे आहे या 2 पद्धती ज्या आहेत बघा खरं तर डेफिनेशन्स आपली क्लिअर होण्यासाठी या 2 पद्धती ज्या आहेत ह्या उपयुक्त होत्या म्हणून मी इथे घेतलेल्या आहेत. तर तिसरी जी मेथड आहे ही खूप शॉर्टकट मेथड आहे. त्यासाठी आपल्याला पाढे जे आहेत म्हणजे टेबल्स जे आहेत ते पाठ पाहिजे. मग आता बघा तिसरी पद्धती काय आहे. आपल्याला दिलेल्या संख्या कुठल्या आहेत 8 आणि 12. काय करायचं तर 8 आणि 12 यामध्ये सर्वात मोठी संख्या कुठली आहे तर कोणी लहान मुलगा सुद्धा सांगेल की 12 ही मोठी संख्या आहे. मग आता आपल्याला चेक करायचं आहे की 12 या संख्येला 8 ने भाग जातो का तर नाही कारण 8च्या पाड्यामध्ये 12 येत नाही. मग 12चा आपल्याला इथे पाडा लिहायचा म्हणजे टेबल लिहायचंय. तर 12 दुने 24. मग चेक करायचं 24 ला 8 ने भाग जातो का, होय. मग आपण म्हणायचं की 24 ही दिलेल्या संख्याचा लसावी. लसावी बघा लसावी बरोबर 24. जर आपल्याला हे कळलं नसेल तर मी आणखी एक एक्झाम्पल घेतो. बघा एक्झाम्पल अशा पद्धतीचं आहे की समजा दिलेल्या संख्या आहेत, समजा 3 संख्या दिलेल्या आहेत. एक संख्या आहे 4, एक संख्या आहे 2 आणि एक संख्या आहे 3. 3 संख्या दिलेल्या आहेत आणि या सांगितलं की या 3 संख्यांचा लसावी काढा. आता मी या तिसऱ्या पद्धतीने काढतोय. मग तिसऱ्या पद्धतीने काढण्यासाठी काय करायला लागेल, मला ते डिटेक्ट करावं लागेल की कोणती संख्या ही मोठी आहे. 2, 3, 4 याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या जी आहे ही 4 आहे. मग 4 ला 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जात नाही म्हणून आपण काय करणार तर 4चा पाडा म्हणजेच टेबल लिहिणार. 4 लिहिलं 4 एके 4, 4 दुने 8. 8 ला 2 ने भाग जातो परंतु 3 ने भाग जात नाही म्हणून ही संख्या सुद्धा आपण कॅन्सल करणार. त्यानंतर परत तिसरी संख्या बघा 4 त्रिक 12. 12 ला 2 ने सुद्धा भाग जातो, 3 ने सुद्धा भाग जातो म्हणजेच 12 हा दिलेल्या संख्यांचा म्हणजेच 2, 3, 4 या संख्यांचा लसावी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करतो आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन
की तुम्ही जी आहे ही तिसरी पद्धत जी आहे हीच अवलंबा. जर तुम्हाला त्या संख्येचा पाडा येत असेल, म्हणजे टेबल येत असेल, तर कधी कधी काय होतं की संख्या खूप मोठ्या असतात आणि मग ही तिसरी पद्धत जी आहे ही अप्लाय होत नाही, म्हणून मी तुम्हाला या दोन्ही पद्धती सुद्धा सांगितलेल्या आहेत. आता हे जे झालं हे झालं लसावी. आता आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. त्यानंतर आपण मसावी अभ्यासणार आहोत. मसावी अभ्यासल्यानंतर मग दोघांमध्ये काय रिलेशन आहे मसावी आणि लसावी, त्याचबरोबर काही शॉर्टकट ट्रिक्स मसावी आणि लसावी सायमल्टेनियसली आपण कसं काढू शकतो हे आपण पाहणार आहोत. तर पाहूया आता. आता आपण पाहतोय मसावी. पहा मित्रांनो, मसावी जो आहे याला म्हटलं जातं महत्तम. बघा, म म्हणजेच महत्तम, सा म्हणजे सामायिक, आणि ते वि याचा अर्थ असतो विभाजक. महत्तम म्हणजेच काय, मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी. महत्तम, सामायिक आणि विभाजक. विभाजक म्हणजे त्याचे भाग करणे, म्हणजे भागणे, डिवायडर त्याला म्हटलं जातं. याला इंग्रजीमध्ये जो शब्द आहे मित्रांनो त्याला म्हटलं जातं SCF, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. यालाच सिमिलर वर्ड आहे, म्हणजेच सामायिक शब्द, समान शब्द आहे GCD. मसावी म्हणजेच SCF किंवा GCD ने सुद्धा म्हटलं जातं. GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायडर, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. सो आता आपण पाहणार आहोत मसावी म्हणजेच काय. मसावी याचं सूत्र जे आहे, मसावी म्हणजेच, ज्या पद्धतीने लसावीमध्ये आपण काय केलं की सामायिक अवयव जे आहेत त्यांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयव त्यांचा गुणाकार केला. पण मसावीमध्ये फक्त आणि फक्त आपण सामायिक अवयवांचा गुणाकारच करतो. लक्षात ठेवा, मसावीमध्ये फक्त आपण काय करतोय तर सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक अवयवांचा गुणाकार. आता हे अवयव जेव्हा बोलतो तिथे जेव्हा मी बोलतोय तेव्हा मूळ अवयव येतात, सामायिक अवयवांचा गुणाकार. मग पाहूया. आता मी संख्या घेतोय की एक संख्या घेतोय 7 आणि एक संख्या घेतोय समजा 9. दोन संख्या घेतला मी. पहिली पद्धत यासाठी मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे, जे की खूप मोठ्या संख्या असतील. कधी कधी काय होतं आपल्याला पाडेपाठ नसतात. आता समजा 719 ही संख्या आहे आणि आपल्याला तर पाड्या 719चा येत नाही. मग त्यासाठी आपण एक शॉर्टकट ट्रिक अवलंबतो, जे की CBSE 10वीच्या पुस्तकामध्ये पहिलाच प्रकरण आहे, रियल नंबर्स. ती पद्धत म्हणजे युक्लिड डिव्हिजन लेमा. तर आपण ती सुद्धा पाहणार आहोत. आधी आपण थोडं बेसिक पाहूया की काय आहे. मग इथे 7 आणि 9 या दोन संख्या आहेत. मग मी ते 7 लिहिले. 7ची समजा आडवी मांडणी केली तर 1 गुणिले 7 हे 7चे अवयव आले, आणि 9 जे आहे त्याला मी 3 गुणिले 3 लिहितो. आता मी दोन्ही अवयव जेव्हा चेक करतो, बघा इथे 1 आहे तर इकडे समजा मी असं लिहू शकतो 1 गुणिले 3 गुणिले 3. इथे 1 आहे तर इथे 1 आहे. इथे 7 तर नाही आहे, इथे 3 तर नाही आहे. म्हणजे 1 व्यतिरिक्त कोणताही येथे सामायिक अवयव नाही. म्हणून आपण लिहिणार मसावी कुठल्या कुठल्या संख्यांचा, तर 7 आणि 9चा. या संख्यांचा मसावी, इथे कुठलाही सामायिक अवयव नाहीये 1 वगळता, म्हणून मसावी जो आहे तो 1 असणार आहे. मग आता यावरून आपण एक निष्कर्ष मित्रांनो काढू शकतो की जर दोन दिलेल्या संख्या ह्या मूळ संख्या असतील किंवा एक संख्या ही मूळ संख्या असेल आणि दुसरी संख्या तिच्या पट्टीतील नसणारी संख्या असेल तर मसावी हा नेहमी 1 असतो. बघा म्हणजेच काय, समजा 3 आणि 7 या दोन संख्यांचा मसावी काढला सांगितला, दोन्ही मूळ संख्या आहेत, म्हणून आपण काय म्हणणार मसावी हा किती आला तर 1. आणखी बघा, समजा आणखी एक संख्या घेतली, मी घेतली 3 आणि 13. दोन्ही ज्या आहेत या मूळ संख्या आहेत. सो आपण डायरेक्ट म्हणणार आहोत मसावी हा किती आलेला आहे तर 1.
आणखी मी म्हणालो एक मूळ संख्या आणि एक तिच्या पट्टीत नसणारी संख्या. मग समजा बघा, एक मूळ संख्या मी घेतली 5 आणि दुसरी संख्या घेतली समजा 21. आता 21 ही काय मूळ संख्या नाहीये, परंतु 5 ही काय आहे, मूळ संख्या आहे. 5 ही मूळ संख्या आहे. 21 का मूळ संख्या नाही, कारण ती 3च्या पाड्यात येते, 7च्या पाड्यात येते, म्हणून ही मूळ संख्या नाहीये. मग एक मूळ संख्या आणि दुसरी तिच्या पट्टीत न येणारी संख्या. आता 5च्या पट्टीत आपल्याला माहिती आहे 5ची कसोटी, की संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. इथे 0 किंवा 5 नाहीये, म्हणून आपण डायरेक्ट म्हणणार की या संख्यामध्ये एक वगळता कुठलाही सामायिक अवयव नसणार आहे. सो मसावी बरोबर 1 असणार आहे. मित्रांनो, हे जे आहे आपण मसावी काढण्यासाठी उभे मांडणी सुद्धा करू शकतो. सेम आहे. जर तुम्हाला आधी जर समजलं असेल तर हे लगेचच समजेल. मी जास्त काही वेळ घेणार नाही याच्यासाठी. मी डायरेक्ट युक्लिड डिव्हिजन लेमावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. बघा, समजा उभी मांडणीचं फक्त एक एक्झाम्पल घेतो. समजा तुम्हाला सांगितलं की 25 आणि 20 या दोन संख्यांचा मसावी काढा. मग आपण काय करणार, उभी मांडणी जर करायची झाली तर मी इथे लिहिणार 25, इथे लिहिणार 20. बघा, या संख्येला 2 ने भाग जाऊ शकत नाही, 3 ने नाही जाणार, 4 ने जाणार, 5 ने जाणार, म्हणून आपण इथे 5 ही संख्या लिहिली. 25 ला 5 ने भागले तर इथे 5 राहणार आहेत आणि 20 ला जर 5 ने भागलं तर इथे 4 राहणार आहे. आता ही जी आहे ही मूळ संख्या आहे आणि ही 5च्या पटीत नाहीये. म्हणजेच काय, तर इथे जे आहे आपलं उत्तर जे आहे, म्हणजे हे दोन्ही जे आहे ते मूळ अवयव राहिलेले. म्हणजेच काय, तर हा जो आहे हा आपल्याला सामायिक अवयव भेटलेला आहे आणि हे जे आहे ते असामायिक अवयव आहे. परंतु आपण काढतोय मसावी. मसावी काढतोय म्हणजेच काय, तर फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे सामायिक अवयवांवर. सामायिक अवयव फक्त इथे काय भेटलाय, 5, म्हणून आपण डायरेक्ट लिहिणार मसावी बरोबर 5. आता विषय इथे निघालेलाच आहे आणि लसावी आपण अभ्यासलेलंच आहे. मग आता समजा जर तुम्हाला विचारलं की 25 आणि 20 यांचा लसावी काय, तर मग लसावी काढण्यासाठी आपण काय करणार, एक तर सामायिक अवयव घेणार. सामायिक अवयव 5 आहे आणि असामायिक अवयव किती आहे, 5 आणि 4. मग यांचा परत गुणाकार करणार. ओके, मग 5 5 25, 25 चौक 100. मग लसावी जो आलेला आहे तो 100 आलेला आहे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करतो. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत की मसावी जो आहे म्हणजे महत्तम सामायिक विभाजन जो आहे, विभाजक जो आहे तो युक्लिड डिव्हिजन लेमाने कसा काढला जातो. बघा, युक्लिड डिव्हिजन लेमा खूप सोपं आहे मित्रांनो. हे बघा काय केलं जातं की दोन संख्या समजा दिलेल्या आहेत. खरं तर हे खूप मोठ्या संख्या असतील त्यावेळेस हे यूज केलं जातं. छोट्या संख्यांसाठी आपली जी ट्रेडिशनल मेथड आहे तिने सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा, समजा तुम्हाला एक संख्या दिलेली आहे, एक दिलेली आहे समजा 11 आणि एक दिलेली आहे समजा 1024 त्यानंतर 1. ओके, हे दिलेली आहे. मग आता दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे, तर मग अशा पद्धतीने काढला जातो. आधी इथे जी आहे मोठी संख्या लिहायची. इथे जी आहे मोठी संख्या, इथे जी आहे छोटी संख्या म्हणजे लहान संख्या, इथे गुणिले कोणतीही संख्या जी येईल ती त्या पट्टीत आली. आणि समजा जर इथे बाकी जी आहे म्हणजे अधिक जर 0 जर आलं तर ही लहान संख्या जी असणार आहे ही असणार आहे तुमचा मसावी. खूप सोपं आहे. मग आता इथे मोठी संख्या जी आहे ती आहे 10,241 बरोबर 11. मग 11च्या पट्टीत 10,241 येते का, तर बघा 10,241 डिवाइड बाय 11 केले. इथे जे आहे 11×9 ओके, इथे किती उरणार आहेत तर 3. 11×3 33, त्यानंतर 1 उरला, 11×1 म्हणजेच 931 जर आपण इथे केलं तर इथे पूर्ण भाग जातो, अधिक 0 येतं. म्हणजेच 11 हा दिलेल्या संख्येचा मसावी मित्रांनो आलेला आहे. 11 हा दिलेल्या संख्येचा मसावी, म्हणून आपण डायरेक्ट लिहिणार मसावी बरोबर 11. आता प्रत्येक वेळी काही इथे 0 म्हणजे दिलेल्या संख्येनेच या संख्येला भाग जाईल असं नसतं. मग परत काय करावं लागतं आपल्याला. जर आता समजा मी आणखी एक एक्झाम्पल घेतोय. बघा, समजा त्यांनीच विचारलं की दोन संख्या देतो तुम्हाला, एक आहे 24, समजा एक घेतली 25 आणि एक आहे 99.
मग या दोन संख्यांचा मसावी काढा. मग मसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, खरं तर हे ऑब्झर्वेशन तुम्हाला कळून जाईल की 25च्या पटीत ही संख्या येत नाही, म्हणजेच डायरेक्ट मसावी 1. तरी पण मी युक्लिड डिव्हिजन लेमाने आपल्याला सॉल्व्ह करून दाखवतो. बाबा काय ते काय केलं जातं, मोठी संख्या कुठली आहे तर 99, ती आधी इथे लिहा, म्हणजेच डाव्या बाजूला. उजव्या बाजूला छोटी संख्या लिहा, गुणिले. मग 25 गुणिले किती केल्यानंतर 99 येणार आहे, तर 25च्या पाड्यामध्ये 99 येत नाही, 100 येतात. मग 99 पेक्षा छोटी म्हणजे 25 × 75. 75 मध्ये किती मिळवले तर 99 होणार आहेत, तर 24. मग आता काय करायचं, ह्या ज्या दोन संख्या आलेल्या आहेत बघा, एक ही संख्या आणि ही संख्या, दोन्ही संख्या घ्यायच्या. 25 मोठी संख्या आहे म्हणून आपण इथे लिहिणार, 24 छोटी संख्या आहे म्हणून इथे लिहिणार, गुणिले. मग आता 24 गुणिले किती केले तर मग 25 होणार, तर 24 गुणिले 1 आणि अधिक 1 केला तर 25 होणार. मग आता इथे परत काय करायचं, ही संख्या आणि ही संख्या दोन्ही घ्यायच्यात. मग 24 ही मोठी संख्या आहे, बरोबर. इथे किती संख्या आहे, 1. मग 1 गुणिले किती केल्यानंतर 1 येणार, तर 1 अधिक 0. जेव्हा आपलं उत्तर म्हणजे बाकी जेव्हा 0 येते तेव्हा आपल्याला प्रोसेस जी आहे ती स्टॉप करायची आहे. मग इथे जी येणारी संख्या जी आहे ही तुमचा मसावी, म्हणजे जिथे मसावी जो आलेला आहे तो 1 हा आलेला आहे. युक्लिड डिव्हिजन लेमा खूप खूप मोठ्या संख्या असतील त्यावेळेस खूप बेनिफिशियल आहे. ओके, तर आपण या युक्लिड डिव्हिजन लेमा जर तुम्हाला ही पद्धत जी आहे तर आणखी कार्यक्षमपणे जर अवलंबायची असेल तर आपण काय करू शकता, CBSE बोर्डचा 10वीचा पहिलं जे चॅप्टर आहे रिअल नंबर्स, हे आपण पाहू शकता. आणि यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने युक्लिड डिव्हिजन लेमा दिलेला आहे. कारण मी इथे जास्त डीपमध्ये घेऊ शकत नाही, कारण आपला टॉपिक जो आहे तो बाजूला राहील आणि फक्त मी कॉन्सन्ट्रेट करेन युक्लिड डिव्हिजन लेमावर. सो मी जे आहे 2 एक्झाम्पल्सद्वारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर समजलं नसेल तर सांगा, पुढची व्हिडिओ ही आपण युक्लिड डिव्हिजन लेमावर बनवूया. मग आता दोन्ही आपण पाहिलं, लसावी म्हणजेच काय तर सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार, आणि मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता दोघांमध्ये रिलेशन काय आहे तर बघा, कधी कधी स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा स्कूलमध्ये वगैरे जे आहे तुम्हाला दोन्ही संख्या दिलेली असतात, कधी कधी लसावी दिली जाते आणि मग सांगतात की मसावी काढा, किंवा नुसता मसावी देतात, लसावी आणि मसावी देतात आणि सांगतात की दोन्ही संख्येचा गुणाकार काढा. मग आता बघा रिलेशन काय आहे, म्हणजे संबंध काय आहे. तर संबंध मित्रांनो असा आहे की लसावी गुणिले मसावी. आता लसावी आणि मसावी हा कोणाचा असणार आहे, दिलेल्या संख्यांचा, म्हणून बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. संख्या किती असू शकतात, शक्यतो आता जे आपण एक्झाम्पल्स घेतो तेव्हा 2 किंवा 3 घेतो, परंतु अशी लिमिट काही नाहीये की 2 किंवा 3च संख्या असतील. संख्या किती असू शकतात, मग दिलेल्या संख्यांचा गुणाकार हा मित्रांनो संबंध आहे. मग कधी कधी काय करतात की फक्त लसावी दिली जाते, समजा लसावी म्हणतात 3 आहे आणि संख्या समजा सांगतात की जी आहे 1 आणि 3 ही संख्या आहे, मग त्या संख्येचा मसावी काढा. मग आपण साधं सूत्र वापरणार काय, मग मसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार, हे शॉर्टकटमध्ये लिहिलं, भागिले लसावी. आता समजा ही जर केस असेल की लसावी 3 आहे आणि दिलेल्या संख्या 1 आणि 3 आहे, मग आपण दिलेल्या संख्या गुणली 1 आणि 3, म्हणजे 1 गुणिले 3 आणि लसावी जो आहे तो 3, 3 1 3, म्हणजे मसावी जो आहे तो 1 मिळालेला आहे. आता आपण इतके सारे एक्झाम्पल्स पाहिले. मग आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दिलेल्या संख्या समजा आहेत बघा. दुसरी एक मी आता गुणधर्म सांगतो, ही झाली आपली रिलेशन. तर गुणधर्म पहा की लसावी हा, एक मिनिट, लसावी हा नेहमी दिलेल्या संख्यांमधील एकतर मोठ्या संख्ये एवढा असेल किंवा मोठ्या संख्येपेक्षा मोठा असेल. ओके, संख्यांमधील मोठ्या संख्ये एवढा
किंवा त्यापेक्षा मोठा असतो. कोणतं एक्झाम्पल घ्या, त्यामध्ये तुम्हाला नेहमी दिसेल की लसावी हा छोटा आहे कधीच नाही. आता गंमत अशी आहे की लसावी म्हणजे लघुत्तम आणि आपल्याला असं वाटतं की लसावी म्हणजे छोटा असेल. नाही, लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा एकतर मोठा किंवा मोठ्या संख्ये एवढा असतो. आणि गंमत अशी आहे म्हणजे आपल्याला महत्तम म्हणजे मोठा वाटतं, पण मोठा असं काय नसतं. जी संख्या जी आहे त्याच्यापेक्षा तो छोटा असतो. मग बघा इथे जे आहे तिसरं जे आहे मसावी हा नेहमी दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्ये एवढा, जसं कॉपी करतोय, मोठ्या संख्ये एवढा किंवा त्यापेक्षा लहान असतो. बघा एक एक्झाम्पल घेतोय, परत तुमचं क्रॉस व्हेरीफाय होऊन नये की नक्की ही जी प्रॉपर्टी आहे लसावी आणि मसावी, त्याच्यामध्ये लसावी हा मोठ्या संख्ये एवढा किंवा त्यापेक्षा लहान मोठा असतो किंवा नसतो. तर बघा मी एक एक्झाम्पल घेतोय. आता लसावी आणि मसावी मी काढतो. लसावी व मसावी काढा. खालील संख्यांचा लसावी व मसावी काढा. एक संख्या घेतलेली आहे 8 आणि एक संख्या घेतलेली आहे 24. बघा लसावी काढतोय मी, तर मी डायरेक्ट शॉर्टकट मेथडने काढतोय. तर बघा लसावी जो आहे तो माझा किती येणार आहे, तर 8 आणि 24. 24 ही मोठी संख्या आहे आणि 24ला 8ने भाग जातो, म्हणजेच लसावी जो आहे तो 24 आलेला आहे. आता मसावी जो आहे तो बघा, मसावी किती येणार आहे, तर दोन्ही ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये छोटी संख्या जी आहे बघा ही, किंवा मी असं घेतोय तुम्हाला अवयव दाखवतोय. इथे जे आहे दोन्ही संख्यांना समजा 2ने भाग गेला तर इथे किती येणार आहे, 2 चौक 8 आणि 12 दुणे 24. त्यानंतर पुन्हा 2ने भाग गेला म्हणजे किती, 2 दुणे 4 आणि त्याला 6. परत 2ने भाग जातो, 2 के 2 3, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 हा मसावी आले. आणि याला सुद्धा आपण काढू शकतो. जर युक्लिड डिव्हिजन लेमा जर इथे लावला तर बघा कसं आहे, 24 ही मोठी संख्या म्हणून डाव्या बाजूला लिहा, 8 ही छोटी संख्या म्हणून इथे लिहा. 8 गुणिले काहीतरी संख्या, जर अधिक शून्य आला तर 8 ही मसावी असणार आहे. 8 त्रिक 24 इथे येतं, म्हणजेच 8 हा डायरेक्ट मसावी आपण इथे म्हटलेला आहे. मग बघा या दोन संख्या दिलेल्या होता, तर लसावी हा त्या मोठ्या संख्ये एवढा आलेला आहे. बघा मोठ्या संख्ये एवढा किंवा त्यापेक्षा मोठ्या संख्ये एवढा आलेला आहे. आणि मसावी जो आहे मोठ्या संख्ये एवढा किंवा त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी म्हणजे 8 एवढा आलेला आहे. अशा पद्धतीने हे जे आहे मित्रांनो इथे रिलेशन आपलं आलेलं आहे. आता कधी कधी काय होतं की नाही लक्षात येत की कशा पद्धतीने हे गुणाकार वगैरे जो आहे डायरेक्ट, कारण मूळ संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस काही जण ते हे मूळ अवयव पाडत नसतात. पण मूळ संख्या दिलेल्या असतील तर लसावी जो आहे तो त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. बघा चौथी प्रॉपर्टी मी लिहितो इथे. चौथी प्रॉपर्टी, मूळ संख्यांचा लसावी, कारण त्यामध्ये सामायिक असं काहीच नसतं. मूळ संख्यांचा लसावी हा संख्येच्या गुणाकारा एवढा असतो. कारण मूळ संख्यांचा मसावी जो आहे तो 1 असतो हे आपल्याला माहितीच आहे, मी आधीच सांगितलेलं आहे. आणि लसावी जो आहे तो काय असतो, त्याच्या गुणाकारा एवढा असतो. आता बघा मूळ संख्या ज्या आहेत त्या मी समजा घेतल्या की बघा 2 संख्या घेतो. एक आहे 19 ओके, आणि दुसरी जी संख्या आहे समजा 2. आता या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. डायरेक्ट तुम्ही लसावी जो आहे तो किती घेणार, मूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. तर तुम्हाला फॅक्टर्स वगैरे पाडायची काहीही गरज नाहीये. 19 गुणिले 2 करा, 38 हे तुमचा आलं लसावी. आणि मसावी जो आहे, जर दोन्ही संख्या मूळ संख्या असतील आणि दुसरी संख्या ही त्या पटीतील नसेल, पटीतील असेल तर ती मूळ संख्या नसतेच खरं तर. मग दोन्ही ज्या आहेत या मूळ संख्या असतील तर आपल्याला मसावी हा 1 एवढा लिहायचा असतो. लक्षात आलं तुमच्या.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया. जर काही डाऊट्स असतील तर बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जर कुठला टॉपिक समजला नसेल बिनधास्त लिहा, डिसलाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, अनसबस्क्राईब करा, जे काही वाटेल ते करा, पण रिस्पॉन्स द्या, जेणेकरून माझी जी टीचिंग मेथड आहे ही मला इम्प्रूव्ह करण्यात मदत होईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.